नमस्कार. आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वीच आजचा 151वा भाग आहे आणि आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वीच मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. गोष्ट म्हणून नाही सांगायची, त्यातल्या पात्रांच्याकडे विशेष लक्ष द्या. ध्रुव नावाच्या मुलाची ती गोष्ट आहे. वडिलाचं नाव उत्तानपाद राजा आणि या उत्तानपाद राजाच्या 2 कन्या, एक सुरुची एक सुनीती. सुरुची आवडती असते, सुनीती नावडती असते. या सुनीतीचा पुत्र ध्रुव, या ध्रुवाला वडिलांच्या मांडीवरून उठवलं जातं आणि तो तपश्चर्येला जायचं ठरवतो. अशी जागा हवी आहे जिथून मला कोणी उठवणार नाही. हा ध्रुव तपश्चर्येला जातो, देवाला प्रसन्न करून घेतो आणि आपल्यासाठी अढळ पद मागून घेतो आणि अढळ पद मागून घेऊन तो ध्रुवतारा बनून राहतो. अशी ती कथा. यातल्या पात्रांच्या नावातल्या 2 राण्यांच्या नावाकडे जास्त लक्ष द्या. एक आहे सुरुची, एक आहे सुनीती. सुरुची ही उत्तानपाद राजाची आवडती राणी असते, तर सुनीती ही नावडती राणी असते. सुरुची आणि सुनीती या 2 नावावरती जास्त लक्ष दिलं की आपल्या लक्षात येतं सुरुची ही आवडतीच असते. मला काय आवडतं ही सुरुची आणि माझ्यासाठी काय योग्य आहे ही सुनीती. माझ्यासाठी काय योग्य आहे हे नावडतं झालं. सुनीती नावडती झाली की गडबड होते आणि सुरुची आवडती झाली की गडबड होतेच होते. भगवंत हीच गोष्ट नीट समजावून सांगतायत अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती. अर्जुनाला आपल्या इंद्रियाला आवर कसा घालायला हवा तेच समजत नाहीये, तेच कळत नाही. आणि जेव्हा इंद्रियावर आवर घालण्याची वेळ येते, भगवंत ते सांगतात, अर्जुना इंद्रियावर आवर कसा घालायला हवा? सोपा आहे. इंद्रियावर आवर घालू शकणारा स्थितप्रज्ञ होत असतो. आणि हे आवर घालणं कसं असावं भगवंतांनीच उदाहरण दिलंय. कासव जसे आपले पाय एकत्र घेऊन आपल्या त्या शेलमध्ये सुखात बसतो, सुरक्षित राहतो, तसं आपल्या इंद्रियाला आपल्याला नियंत्रित करता आलं पाहिजे. आता कासवाचं आत पाय घेऊन बसणं घाबरणं आहे बरं का, लक्षात ठेवा. हे घाबरणं नाही आहे. हे घाबरणं या अर्थाने नाही सांगत ते. एकदा का त्या कवचाखाली त्याचे हात पाय डोके गेलं की तो सुरक्षित. कितीही आघात होऊ दे, मग मोहाचे आघात होऊ दे, वैराचे आघात होऊ दे, आसक्तीचे आघात होऊ दे, ते कवच इतकं खंबीर आहे ना की अजिबात फुटत नाही आणि आज सुरक्षित असलेल्या कासवाला धक्का सुद्धा लागत नाही. तो आपल्या नाजूक मुंडकं हात पाय, त्याचे पाय सगळे सुरक्षित ठेवून निवांत बसून राहत असतो. असं इंद्रियाला आकुंचित करून घेऊन आपल्या जवळ घेऊन सुखी करता आलं पाहिजे. भगवंत फार सुरेख उदाहरण देतात. इंद्रियाच्या घोड्याला लगाम घातला नाही तर ती घोडे आपल्याला विनाशाकडे घेऊन जातात, विकाराकडे घेऊन जातात. विकाराकडे घेऊन गेलं की आपोआप विनाश होतो. हे सगळे इंद्रियाचे घोडेच आहेत ना. हात पाय डोळे आणि हे सगळे बघा तिकडेच नेतात. म्हणजे डोळ्यासमोर दारू दिसते, डोळे दारू बघतात, मेंदूला संदेश देतात ही दारू आहे. मनात इच्छा होते दारू पिली पाहिजे, पाय दारूच्या बाटलीकडे जातात, हाताने दारूची बाटली घेतली जाते, दुसऱ्या हाताने ती फोडली जाते, ग्लासात ओतली जाते, तोंड ते पितं आणि बाकी शरीर त्याच्या कैफात उन्मादात न्हाऊन निघतं. इंद्रियाच्या घोड्याला, डोळ्यांना आणि मेंदूला ती दारू आहे आणि त्याच्याकडे मला जायचं नाही असं ठरवलं तर काय होईल? स्थितप्रज्ञ काय असतो? माहित आहे हे वाईट आहे, त्या वाईटाकडे मला जायचं नाहीये आणि जायचं नसेल तर काय केलं पाहिजे? मला माझ्या इंद्रियावरती लगाम घालायला पाहिजे. सुरुची आणि सुनीती इथे येते बघा.
मला काय आवडतं? मला दारू आवडते. माझ्यासाठी काय योग्य आहे? माझ्यासाठी दारू योग्य नाही. जेव्हा सुनीती योग्य नाही म्हणते आहे तेव्हा सुरुचीला दूर ठेवायला हवं. सुरुची आणि सुनीती याच्यामध्ये ज्याला फरक करता येतो ना, तो आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो. अर्जुना, तुला तुझ्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुला काय आवडतं हे फार महत्वाचं नाही आहे. तुला काय करायचं आहे, आवश्यक आहे, हे फार महत्वाचं आहे. मी सकाळच्या वेळी अंथरुणामध्ये आहे, कडाक्याचे थंडीचे दिवस आहेत, उबदार रजई घेऊन अंगावरती झोपलो आहे. मला या गरमीतून, उबेतून बाहेर यावं वाटत नाही, ही सुरुची. पण अंगावरची रजई काढून टाकून व्यायामाला जावं, कामाला जावं, अंगात अनोखी ऊर्जा भरून घ्यावी, ही सुनीती. मी झोपून राहिलो तर माझ्या कार्याचा नाश होणार आहे आणि मी बाहेर पडलो तर माझं कार्य उत्तम होणार आहे, हे लक्षात आलं पाहिजे. आणि ज्याला हे कार्य उत्तम करणं काय ते कळतं ना, तो यशस्वी होतो. अर्जुना, सुरुचीवर लक्ष देऊ नको, सुनीतीवर दे, हे भगवंत त्याला सांगतात. आणि अजून एक सोपा उपाय आहे बघा, भगवंतांनी सांगितलेला. माझी नैमित्तिक कर्म देवाला अर्पण करावी. आजकाल फार मोठी गडबड झाली, फार गडबड झाली. जे देवाला द्यायचंय ते खराब असलं पाहिजे असं वाटू लागतं आपल्याला. नैवेद्य म्हणजे पूजेची खारीक, पूजेचे बदाम, पूजेचं पीस, हे सगळं कसं वेगळं झालंय, त्यात खरी गडबड झाली आहे. पण माझी नैमित्तिक कर्म देवाला अर्पण केली की जे फळ मिळणार आहे ते प्रसाद असतं. त्यामुळे माझं काम देवाचं काम, देवाची पूजा म्हणून मी करू लागलो की त्यात आपण उत्तमते देऊ लागतो आणि ईश्वराला अर्पण करण्याच्या प्रवृत्तीमुळं आम्ही उत्तमते काम करू लागतो. त्याचं फळ देखील उत्तमच आपल्या वाट्याला येतं. आम्ही नेमके सुरुचीमध्ये अडकून पडलो आणि सुनीतीला विसरून चाललो, ही आमची खरी गडबड आहे. असं झालं की आपण विकारवश होतो. अर्जुनही असाच विकारवश होतो आहे. त्यालाही सुरुची आणि सुनीतीमधला फरक कळत नाहीये. मला काय आवडतं यावर तो अधिक लक्ष देतो आहे, माझ्यासाठी काय योग्य आहे यावर तो लक्ष देत नाहीये. म्हणून तर भगवंत त्याला तुला काय आवडतं यापेक्षा तुझ्यासाठी काय आवश्यक आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतायत. भगवंतांचा उपदेश पुढील भागात अजून बघूया. नमस्कार.